पंढरीची जावे ऐसे माझे मन 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 पंढरीची जावे ऐसे माझे मनी विठाई जनले भेटे केव्हा न लगे तयावी न सुखाचा सोहळा लागे मग ज्वाळा अग्नीशिला तुका म्हणे शांते पाहिले पाय मग दुःखदाय सर्व माझे न लगे तयावी न सुखाचा सोहळा लागे मग ज्वाळा अग्नीशिला विठ्ठला Yeah.
जावे पंढरीसी जावे ऐसे माझे मनी विठाई जननी भेटी केव्हा न लगे तया विन सुखाचा सुभळा लागे मज ज्वाळा अग्नीशिला महायुग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुं मनिन्द्रम् समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परागं मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पदरमा करो प्रथम नमः पदरमा करो प्रथम नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा गोपाल देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन आद्यत्रय जननी देवासिया ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा नका पाहून दोष झालो दास पायांचा शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाता मज गाविला सुबता अनादि अंबिका भगवती आदि अंबिका भगवती बोध परारी देवोनिहाती पंढरीसी जावे ऐसे माझे मनी विठाई जननी भेटे केव्हा न लगे तयावी न सुखाचा सोहळा लागे मज ज्वाळा अग्नेचिया उपस्थित प्रभू प्रिय सज्जन माता भगिनी प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला भंग जगत वंदनीय जगद्गुरु
निवासस्थानी असणारे श्रीमंत सद्गुरू जगद्गुरू श्री तुकोबाराय यांचा 3 चरणाचा आणि पंढरीचं महत्व, पंढरी पर क्षेत्रात वर्णन करणारा, पंढरी पर महात्म्य असणारा आणि आपण चालू असलेला मार्गक्रमण आई दिंडी सोहळा म्हणून पंढरीच्या महत्वपराचा अभंग कीर्तनरूपी सेवेकल्पने मंजूर आहे. तुकोबाराय या अभंगातून प्रतिपादन करतात. पंढरीशी जावे ऐसे माझे मनी. प्रत्येकाच्या मनामध्ये असं वाटतं पंढरपूरला जावं, पंढरपूरला जावं. मग आपण सर्वजण प्रत्येकाच्या पाठीमागे जे काम आले असतील ते सर्व आठवून 1 महिन्यापासून सर्वांची तयारी पंढरीला जाण्याची. तसे तुकोबाराय काय म्हणतात, पंढरीची जावे ऐसे माझे मनी. असं मनाला वाटतं सारखं पंढरीला जावं, पंढरीला जावं. आणि पंढरीला गेल्यानंतर त्या ठिकाणी काय, या ठिकाणी असणारा अखिल कोट ब्रह्मांड नायक जगदीश पंढरीनाथ पांडुरंग प्रभू असणारे त्यांच्या दर्शनाची प्रत्येक जणाच्या मनामध्ये काय असती, एक ओढ असते. आणि ती ओढ म्हणजे त्या अखिल कोट ब्रह्मांड नायकाचं एकदा दर्शन झालं की मग सगळ्याचा मनाचा आनंद आणि समाधान सुख. म्हणून तुझे असणारं सुख असं असणाऱ्या अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश परमात्म्याच्या चरणावर आहे. आणि त्याच्यासाठी हा जो सोहळा आहे, नलगे ताई सुखाचा सोहळा, हा सर्व सुखाचा जो सोहळा आहे, आज गेल्या अखिल महाराष्ट्रातून जगभरातून आज दिंडी सोहळा या पंढरी क्षेत्र महात्म्यावर येत आहे. हा जो सोहळा आहे, हा सोहळा सुखाचा, आनंदाचा, समाधानाचा, शांतीचा असा आहे आणि सर्वाला सुख देणारा आहे. म्हणून आपण तुम्ही आम्ही सर्वजण प्रपंचातून जे होरपळलेले जीव आहे, संसारातून आपण दुःखाला तुम्ही आम्ही सर्वजण होरपळलेलो आहोत. आणि मग सुखाचा जो कुठेतरी आपल्याला सुख कुठे मिळेल, समाधान कुठे मिळेल, शांती कुठे मिळेल असा मार्ग आपण शोधत आहोत. म्हणून अशा या मार्गात या ठिकाणी आपण अखिल कोट पंढरीश परमात्म्याच्या दर्शनासाठी आणि त्या ठिकाणी असणारं सुख प्राप्त करून घेण्यासाठी, म्हणून त्या ठिकाणी सुख शोधण्यासाठी, सुख पाहण्यासाठी सर्व साधू संत गेले आणि त्यांचाच मागोवा घेत आपण त्या ठिकाणी चाललेलो आहोत. म्हणून असं लगेच यावून सुखाचा सोहळा लागे मत ज्वाळा अग्नीच्या. अग्नीच्या ज्वाळा म्हणजे ज्याप्रमाणे आपण अग्नी प्रज्वलित करतो आणि त्याच्या ज्वाळा असतात. आता ते प्रत्येक जणाला अनुभव आहे. तुमच्यापेक्षा आमच्यापेक्षा माता भगिनीला जास्त अनुभव आहे. कारण गॅस पुढं म्हणा, आता चुली नाही म्हणता येत, आता गॅस आली. गॅस पुढं तो शेक किती लागतो, त्या आगीचा इतका शेक आपल्याला वाटतो. त्याचप्रमाणे तुकोबाराय म्हणतात की त्या असणारा अग्नी त्याचा आम्हाला त्रास होतो. म्हणून अशा असणारे आणि त्या इतक्या दुःखातून आणि अशा असणाऱ्या दुःखातून फक्त त्या अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरी दुःखिनी पांडुरंगाचे एकदा पाय पाहिले. तुका म्हणे त्यांचे पाहिलेले पाय आणि मग दुःख जायचं. आपल्या जीवनातलं दुःख जर हरण करायचं असं एकदा त्यांच्या चरणावर नतमस्तक झालो, त्यांचे पाय पाहिले का आपल्या जीवनात जे काही दुःख असेल ते दुःख पूर्ण जातं. असं तुकोबाराय या भजनातून प्रतिपादन करतात. कीर्तनरूपी सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा, भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने आपलं सर्वांचं श्रद्धास्थान असणार आदिशक्ती जगदंबा माता आणि आपलं सर्वांचं कुलदैवत ग्रामदैवत असे असणारी जगदंबा माता यांचं दिंडी श्री जगदंबा माता भजनी मंडळ शिरसगाव दिंडी सोहळा श्री क्षेत्र शिरसगाव श्री क्षेत्र पंढरपूर असा हा सोहळा निघून घरपोच जोर मुक्काम करत कालचा मुक्काम तरडी या गावामध्ये होता. कालची एकादशी आणि त्या ठिकाणी तरडी मुक्काम होता. महाराजांनी मला सांगितलं म्हणजे तरी या मिळेल महाराज कधीच काही शक्य होणार नाही. कारण कसं आहे, आता नेवाशाला वाडीला जायचं म्हणजे बाबाजी गेले आणि बाबाजींनी सांगितलं का नेवाशाची वाडी चुकून देऊ नका. म्हणून आता नंतर तू परत वाडीला जायचं, वाडीला आले नंतर पण इथं मंदिरातला हरिपाठ आरती भजन जागर ते काही शक्य व्हायचं नाही तर उद्या धोदळगावमध्ये येतो. मग असं महाराजांनी सांगितलं की या मग धोदळगावमध्ये कीर्तनासाठी. म्हणून आपले असणारे आमचे गुरुबंधू हरिभक्तपरायण त्या दिंडीचे चालक हरिभक्तपरायण सुभाष महाराज देशमुख यांनी फोन केला की महाराज धोदळगावमध्ये कीर्तन द्या. आणि अशा या आनंदमय सोहळ्याचा या कीर्तन प्रसंगी आमचे परम आदरणीय गुरुवर्य
आणि संगीत विशारद महाराष्ट्रात ज्यांचं नाव आहे असं आमचे हरिभक्त परायण बाबांबरोबर कित्येक वेळ असते कार्यक्रमाला होते असे हरिभक्त परायण अनिल महाराज गरुड. आणि विशेष म्हणजे खूप असा आनंद वाटला की त्यांचे चिरंजीव आज चिरंजीव या ठिकाणी उभे आहेत टाळ घेऊन त्यांच्या समवेत आणि तेही कीर्तनकार आहेत. त्यांच्याशी मुलाखत झाल्यावर आनंद वाटला. त्यांना विचारलं ते म्हणजे मी कीर्तन करतो म्हणलं सुंदर म्हणलं आनंद योग आहे म्हणलं. बाबाच्या खांद्याला खांदा लावून मुलगा कीर्तनाला उभा आहे. खूप आनंद वाटला. त्याचबरोबर आमचे असणार हरिभक्त पारायण अशोक महाराज खर्डिले अशोक महाराज चालू अशोक महाराज सावंत हरिभक्त परायण अशोक महाराज सावंत त्यांचंही खूप आपलं सहकार्य आहे. दिंडीला आणि ती महाराज कीर्तनकार आहे. बाबांसोबत होते बाबांचे सोबत होते. त्याचबरोबर आमचे विजेकरी असणारी हरिभक्त परायण संपत महाराज खरडे खराडे. त्याचबरोबर माळेवाडीचे भजी मंडळ ज्ञानोभाऊ हरदे आपले बाबुळ खेड्याचे भजी मंडळ लडकेचे भजी मंडळ आणि सारखी धावपळ पिता चालते बापू याची खूप तळमळ असते. मृदंगाचार्य हरिभक्त परायण पांडुरंग महाराज राऊत यांची खूप तळमळ प्रभावित सुंदर असं प्रकारे आमचे बाबांचे भक्त परिवारपैकी बाबांच्या समोर असणारे गुरुपचे असणारे हरिभक्त परायण कल्याण महाराज नारळकर हरदे भाऊ आणि सर्व वारकरी तारकरी असे सर्व सर्व टाळकरी झेंडेकरी मारकरी मृदंगाचार्य गावकरी भजनी मंडळी सर्वजण या कार्यक्रमाला दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होतात आणि सुंदर अशा प्रकारे या सोहळ्याचा लाभ घेतात आणि आनंद घेतात आणि या सोहळ्याला येऊन आपल्याही जीवनाचा उद्धार करून द्यावा असं सर्वजण सर्व टाळकरी वारकरी सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि पावले असणारे बाबांचे शिष्य या ठिकाणी आपले पाटेकर साहेब आप्पासाहेब करमळे अण्णा बापरे मामा आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. अतिशय सर्वजण सोहळ्यामध्ये सहभागी होऊन आनंद घेतात. पंढरीशी जावे ऐसे माझे म्हणे विठाई जननी भेटे केव्हा न लगे तयावी न सुखाचा सोहळा लागे मज जळा अग्निशिया. आपण सर्वजण या ठिकाणाहून हे क्षेत्र पंढरी यात्रेस निघालेलो आहोत. अतिशय आनंदाच्या आणि या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन समाधान सुख शांती प्राप्त करण्यासाठी तुकोबराय सांगतात की हा जो आपल्याला निर्धय प्राप्त झाला हा असा अनमोल किमतीचा आहे आणि याची किंमत जर आपण केली तर या निर्धयाची किंमत जर आपण केली आज समजा जर आपण जर म्हणलं तर डोळ्याची किंमत हे डोळे जे आहे तर आपल्या डोळ्याची किंमत किती आहे. हा डोळा म्हणजे आपण कितीही पैसे दिले तरी हा पण आपल्याला मिळू शकत नाही.
म्हणून अतिशय अनमोल असा नरदेव आपल्याला हात दिले, पाय दिले, डोळे दिले, कान दिले, त्या प्रत्येक अवयवाला शास्त्रकांनी दिलो इंद्रिय हात पाय कान सुंदर असं प्रमाण महाराजांनी दिलं. तिले इंद्रिय हात पाय कान डोळे बोलाया मुख वचन तेने तू जोडसी नारायण नासे जीवपण भव रोग. इथे इंद्रिय केलेलं आहे. ते तुम्हाला मला इंद्रिय कशा करता दिले आणि तुकोबाराने सांगितलं पंचकर्म इंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय आणि 11 मन. हे मन कसं आहे? अतिशय चंचल आहे. बहुत चंचल कपला जाता तुम्हाला मला तर काय सांगावं, तुम्हाला तर आम्हाला तर आवडतच नाही. म्हणजे तुकोबारायला सुद्धा एकदम मन आवडलं नाही. त्यांना असं झालं की जे असं केळी खात होते आणि मग केळीच्या इतक्या खावा वाटल्या तर ते मन आवडा ना. त्यांनी ते काय केलं, ते घाणीत बुडलं म्हणजे आता खाय ना, खातं का नाही खात मन म्हणजे ते मनाची परीक्षा पाहिजे की बा हे जे मन आहे हे मन इतकं चंचल आहे. आता तुम्ही जरी इथं या ठिकाणी देहाने बसलेला असला तर तुमचं मन गेलं असं झालं, आपली पाणी वाढेल प्रत्येकाचं मन, तुमची काय आमची काय सर्वांची स्थिती आहे. कारण हे जे मन आहे हे मन खूप चंचल आहे. आता एकदा काय झालं, बाबाजींकडे एक सद्ग्रस्त आले आणि ते काय म्हणले, बाबाजी आम्ही खूप केलं म्हणजे. मुलीकडे फक्त आले चांगले नेते होते ते. आले बाबा पुढे बसले, बाबा प्रश्न विचारला, बाबा म्हणजे आता आम्ही तुमच्या करता काय केलं, मग आता आम्ही काय करायचं? बाबा म्हणजे असं तुम्ही आमच्याकडे आले बरोबर आहे, आमच्या करता तुमच्या करता काय करायचं बरोबर आहे. तर तुम्ही आले तर तुम्ही देहाने आले आमचे, तुम्ही देहाने आमच्याकडे आले, तुम्ही तुमचं मन आमच्याकडे द्या आणि मग नंतर आमच्याकडे द्या. तुमचं जे मन आहे ना हे मन तुमचं भरकटतं म्हणजे. त्याच्यामुळे तुम्ही किती दिवस जर परमार्थ केला तर तुमचं मन जर भरकटलं तर परमार्थाचा उपयोग होत नाही. म्हणून त्याच्यासाठी काय करा, तुमचं असणारं जे मन आहे ते मन मला द्या. ज्ञानोपर आहे ज्ञानेश्वरी, ते मन ही मीच करी माझी भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मध्ये कापली. ते मन असणार ते मीच करायचं आणि माझ्या भजनामध्ये प्रेम करायचं. काय असणार प्रेमाचा वर्षाव असं ज्ञानोपरायचं सुंदर ज्ञानेश्वरी मध्ये सुंदर असं वर्णन आलेलं आहे. पण असं असणार मन आणि हे जे मन आहे हे मन जे भटकत, म्हणून या मनाला आवडण्यासाठी तुकोबराय काय म्हणतात, मन हा मोगरा अर्पण ईश्वरा, 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 पुनरपि संसारा ये नाही पुनरपि संसारा, ये नाही पुनरपि संसारा, ये नाही पुनरपि संसारा. मन हा मोगरा अर्पण ईश्वरा पुनरपि संसारा येणे नाही. हा जो मन आहे हे जे मन आहे ना हा भगवंताला अर्पण करायचं आणि पुन्हा संसाराला यायचं असं तुकोबरावांचं म्हणणं आहे. म्हणून असं असणारं मन आपल्याला काय सांगितलं की हे जे पंचकर्म इंद्रिय ध्यान इंद्रिय आणि त्याच्यातलं असणारं 11 मन हे मन चंचल आहे आणि हे चंचल मन
हे एकाग्र करण्यासाठी तरी अवधान केले दिले मग सर्व सुखाची पात्र होईल हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. एकाग्र करायचं, मन एकाग्र करायचं आणि त्या अखिल कोट ब्रह्मांड नायकाचं ध्यान करायचं. असं असणारं मन आणि आपले असणारे इंद्रिय, किती इंद्रिय आहेत ना, इंद्रिय दिले कसं करतात? इंद्रियात बायकाना इंद्रियात बायकाना आडोळे मुख बोलाया वचना आडोळे मुख बोलाया वचना पाय दिले, डोळे दिले. डोळे तुम्ही घ्यावे सुख विठोबाचे मुख विठोबाचे मुख विठोबाचे मुख. डोळे तुम्ही घ्यावे सुख विठोबाचे मुख विठोबाचे मुख विठोबाचे मुख. त्या डोळ्याने काय करायचं, काय पाहिजे सांगितलं, त्या डोळ्याने आपल्याला त्या अखिल कोट ब्रह्मांड नायकाचं मुख पाहिजे. आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आम्ही सर्वजण कशासाठी जातो, त्याच्यासाठी जातो. या डोळ्याने फक्त त्या पांडुरंगाचं दर्शन डोळ्याने पाहायचं आणि चरण त्यांच्या मस्तकावर डोक्यावर ठेवायचं, चरणावर डोकं ठेवायचं. हे तुम्ही आम्ही सर्वजण या इथून आज सर्वजण एवढ्या उन्हा तानात पावसात आपण या ठिकाणी चाललो तर कशासाठी चाललो, तर त्या अखिल कोट ब्रह्मांड नायकाचं दर्शन घेण्यासाठी चाललो, डोळ्याने पाहण्यासाठी चाललो. म्हणून ह्या डोळ्याचं काम काय आहे, त्या विठ्ठलाचं रूप पाहायचं. कानाने काय श्रवण करायचं, कीर्तन भरोनी ऐकन तुझे कीर्ती ऐकन तुझे कीर्तन भरोनी ऐकन तुझे कीर्ती भरोनी ऐकन तुझे माझ्या विश्रांती देवी देवा माझ्या विश्रांती देवी देवा माझ्या विश्रांती देवी देवा. या कानाने कीर्तन श्रवण करायचं, प्रवचन श्रवण करायचं, त्या भगवंताचे गुणगान श्रवण करायचं. आणि मग ते जी विश्रांती आहे, आपण काय म्हणतो, जाऊ देवाची या गावं येऊ तेथे विसावा देवा सांगू सुख दुःख देव निवारिला भूक. त्या ठिकाणी आपल्या जीवनाची जी सुख विश्रांती जी आहे तर देवाच्या गावाला गेल्यानंतर आहे. म्हणून या कानाने श्रवण करायचं, हाताने टाळी वाजायची आणि मुखाने काय करायचं, जय गरी महादेवाचे जय गरी महादेवाचे जय महादेवाचे जय महादेवाचे जोडनाम विठोबाचे जोडनाम विठोबाचे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा 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 मन माझी केशवा नामाने मन माझी केशवा सांग पंढरी
गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा नामदेव महाराज सुंदर वर्णन करतात. पण आपला विषय काय चालू आहे, मुखाने गोड नाम घ्यायचं असं असणार. हे संपूर्ण आपल्याला जो देह दिला, हा देह अनमोल असा किमतीचा आहे. नाथ महाराज नाथ भागवतामध्ये सुंदर वर्णन करतात. दुर्लभ मनुष्य देह हे नाम शानभंगुर कसा असणारा देह आहे. आणि हा देह जो आहे हा कसा आहे, क्षणभंगुर आहे. आई हाती रसगिळ सत्ताई हाती सत्ताई हाती सत्ताई हाती हा देह आहे. आणि देह कसा आहे, क्षणभंगुर आहे. क्षणभंगुर नाही भरवसा वाचा थोडा माया आशा नाही नसले मनाला परथा पुढे उच्चार थोडा रे ओळखला हा असणारा देह कसा आहे, क्षणभंगुर आहे. क्षणभंगुर म्हणजे आपल्याला तुम्हाला काही माहित नाही का इथून मी आहो का तुम्ही आहो. एका क्षणात कोण कुठे जाईल ना कोण कधी जाईल तुम्हाला माहिती आहे का, नाही ना. म्हणून काय सांगितलं, सावध व्हा. मानवपराने सांगितलं, अरे बाबा हो, आपल्याला हा देह दिला आणि हा देह दिल्यानंतर तुम्ही काय व्हा, सावध व्हा. आणि सावध होऊन असणारं जे भगवंताचं नामचिंतन आहे. देवदिला देह भजन गोमटा हा देवदिला देह भजन गोमटा देवदिला देह भजन गोमटा देवदिला देह भजन गोमटा पाता बाजुकेचा आरतन पाता बाजुकेचा हा भजनासाठी दिला. असा असणारा देह तुम्हाला प्राप्त झाला. आणि हा सर्व देह मिळाला. तुम्हाला हात दिले, तुम्हाला पाय दिले. परंतु एक संत असे होते, जसे आपण दिदी सोहळा घेऊन चालू, असाच सोहळा एका नगरामध्ये आला. आणि हे नगर आपलं पंढरपूरच्या वाटेने त्या ठिकाणी पाथर्डी पुढे आहे. त्या ठिकाणी संत कृमदास म्हणून होते. कृमदास संत होते. आणि अशीच सोहळा त्यांच्या नगरामध्ये आला आणि ते कीर्तन श्रवणासाठी बसले. आणि ज्यावेळेस पंढरीचं वर्णन झालं आणि त्यांनाही वाटलं की आपल्यालाही पंढरीला जायचं. परंतु असं होतं पहा की त्यांना हात नव्हते आणि पाय बी नव्हते. त्यांना हात पाय नव्हते. पण ते तर म्हणजे मला आता पंढरीला जायचं. लोक म्हणजे काय काय अवघड आहे म्हणजे आता ज्याला पाय ते पंढरीला जायचं, ज्याला हात येते टाळी वाजीला.
आणि आता हात नाही पाय नाही आणि ती म्हणते मला पंढरी जायचं विशेष लोकांना वाटलं मग आता कसं काय जायचं पाहू आयोगाला असं कीर्तन संपलं आणि नंतर त्यांच्या मनामध्ये रात्रभर तू ध्यासच मला उद्या पंढरीला जायचं मला उद्या पंढरीला जायचं मनामध्ये त्यांनी ध्यास घेतला सकाळी उठले आणि आपले काय असेल कपडे घेतले आणि दिंडी निघाली दिंडीच्या पाठीमागे लोटांगण घाली दिंडी पुढे चालली आणि ती लोटांगण घाली पंढरीला जायचं आता एक गाव दोन गाव आता सगळे पाय असणारे सारे ताला चालायला लागले त्याला पाय होते ते चालायचे आता याला काय पाय नव्हते हात नव्हते पण ते हे लोटांगण घाली कसं तरी एका गावामध्ये आले पांडुरंगाचा धावा सुरू केला अखिलकोट असणारा भगवान परमात्मा जगदीश परमात्मा ज्यावेळेस धावा केला त्यावेळेस विटेवरून खाली आले आणि पाहिलं की हा जो असणारा भक्त आहे त्याला हात नाही पाय नाही याने जो धावा केला आणि देवाने एका सद्ग्रहाचं रूप घेतलं फेटा बांधला हातात काठी घेतली आणि त्याच्यापाशी आले त्या सद्ग्रहापाशी आले कुरुदासाबापाशी आले आणि त्याला म्हणले अरे बाबा अरे तू कुठे चालला म्हणले बाबा मला पंढरीला जायचं अरे म्हणजे तुला हात नाही पाय नाही तू कसा जाशील म्हणजे आता कसं जाईल आता काय पण मग याचं काहीतरी कसं तरी माझ्या मनाची इच्छा आहे म्हणजे पण मनामधून मला पंढरीला जायचं काही झालं तरी मला पंढरीला जायचं ज्यावेळेस मी संकल्प पाहिला त्यांचा जो निश्चय पाहिला निश्चयाचे बळ तुका म्हणे तिची बळ निश्चय पाहिल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा निश्चय पाहिल्यानंतर साक्षात असणारा अखिलकोट ब्रह्मांड नाही त्या भक्ताची रोज जेवणाचा स्वयंपाक त्याची वळकुटी आणि त्याचा असणारा तो लोटांगण घालतो त्याच्या पाठीमागे चालतो रोज दर मुक्काम प्रत्येक गावामध्ये पांडुरंग परमात्मा त्यांच्या पाठीमागे गाव आलं की त्यांची सेवा त्या भक्ताची सेवा करायची त्याला जेवण त्याला पाणी आणि तो तिथं त्या देवळाच्या थांबायचे आणि असं दर मुक्काम करत करत देऊ त्याच्या सोबत लोहळा गाव आहे पंढरपूरच्या अलीकडे लोहळ असं गाव आहे आणि त्या ठिकाणी आलो तो भक्त थकला आता तू काय म्हणला आता मला काय जाणं शक्य नाही आता त्याला काय म्हणजे हा आपलं सगळं पांडुरंग माहितीच नाही ना त्यांनी तिचा धाव सुरू केला देवा आता मला काय पंढरपूरला येणं शक्य नाही तुला इथे यावं तुला या ठिकाणी यावं लागेल आणि मला साक्षात दर्शन घ्यावं ज्यावेळेस त्यांनी धावा सुरू केला त्यावेळेस त्याच्या अंतकरणाचा भाव पाहिला आणि खूप असं त्यांच्या मनात कळवळा उमटला आणि पांडुरंग अखिल परमात्मा भगवान परमात्मा त्या ठिकाणी विटेवरून त्या ठिकाणी आले त्यावेळेस संपूर्ण पंढरी क्षेत्रामध्ये संपूर्ण संत मांदेवाडी त्या ठिकाणी जमले परंतु सर्व संत घेऊन सगळे पंढरीनाथ पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी आले आणि त्या असणाऱ्या भक्तांना सगुण स्वरूपात साक्षात्कार करून असं दर्शन दिलं आणि त्या ठिकाणून त्यांना त्या ठिकाणी लव्हाळा या गावाच्या ठिकाणी अजूनही परंपरा आहे की त्या ठिकाणी लहुड म्हणून असं गाव आहे हा अजूनही त्या ठिकाणी संपूर्ण संत मंडळी त्या ठिकाणी येतात आणि त्यांचं त्या ठिकाणी मंदिर आहे सांगण्याचं तात्पर्य माझं असं आहे की मग त्यांच्या मनामध्ये काय होतं असं असणारं या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबराने पंढरीचे झाले आयचे माझे मारी पंढरीचे झाले आयचे माझे मारी पंढरीचे झाले माझे मारी पंढरीचे झाले आयचे माझे मारी विठाई जाणारी भेटे केव्हा विठाई जाणारी भेटे केव्हा नरकाच्या वीणा सुखाचा दुहारा नरगवीला वीणा सुखाचा दुहारा विठाई जाणारी भेटे केव्हा विठाई जाणारी भेटे केव्हा नरगे
सोहळा पाहण्यासाठी दर्शन घेण्यासाठी आणि हा पालखी सोहळा आणि हा सोहळा तुम्ही सर्वजण आनंद घेऊन आनंद घ्यायचा प्रत्येकाला वाटायला काय करायचं प्रत्येकाने आनंद घ्यायचा आनंदाने आणि हे मिळे गदारोळी आनंदे असं आपण सर्वजण या ठिकाणून हा सोहळा जिथे पंढरपूरमध्ये जायचा आणि आनंदाने त्या ठिकाणी आनंद घ्यायचा आणि असणारी चंद्रभागा असणारे पांडुरंग अखिल कोट ब्रह्मांड नायकाचं दर्शन घ्यायचं आणि हा सोहळा तुम्ही आम्ही सर्वजण ज्या भगवान परमात्म्याचं दर्शनाची आतुरता प्रत्येकाच्या मनामध्ये प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये एकच भाव आहे एकच श्रद्धा आहे की फक्त या डोळ्यांनी त्या अखिल कोट ब्रह्मांड नायकाचे पाय पाहायचे आणि दर्शन घ्यायचे म्हणून असं असणार सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदय माझ्या अनेक काही इच्छा आम्हा नाही चाल तुझे नाम गोड पांडुरंगा असं असणार त्या भगवंताचं गोड सावळ सुंदर असं रूप पाहायचं आणि त्याच्या चरणावर नतमस्तक व्हायचं अभंगाच्या शेवटचं काळी तुका वरदाचे पायेले पाय तुका वरदाचे पायेलिया पाय तुका वरदाचे पायेले पाय तुका वरदाचे पायेले पाय तुका वरदाचे पायलिया पाय तुका म्हणे राजे पायलिया पाय तुका म्हणे राजे पायलिया पाय तुका म्हणे राजे पायलिया पाय मग दुःख झाले मग दुःख झाले नलगे तया होईना तुका जाणू नलगे तया होईना तुका जाणू
सर्वांनी मोठ्या प्रेमाने आनंदाने एकदा टाळीवर पूजन करायचं. गोपाळ कुमार 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 पंढरीसी जावे ऐसे माझे मनी विठाई जननी भीती तुम्हा न लगे तयावी न सुखाचा सोहळा लागे बज ज्वाळा अग्निया. आपले सर्व वारकरी थकलेले आहेत, सर्वांना भुका लागलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही आता पेट आता सगळे अगदी सुंदर असे असणारे हरिभक्त परायण अनिल महाराज ते सुंदर गायनामध्ये त्यांची चिरंजीव कल्याण बसलेलं महाराज सर्वजण सुंदर अशा प्रकारची साथ सुंदर अशा प्रकारे सर्वांनी साथ दिली. आपण सर्वजण या ठिकाणी आनंदाने प्रेमाने सर्वजण या ठिकाणी सर्वजण घेणार. सर्व प्रभुप्रिय सज्जनांच्या चरणावर नतमस्तक ठेवतो. झालेली सेवा अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग चरणी अधिष्ठान असणाऱ्या आदिशक्ती जगदंबा मातेच्या चरणी आणि ज्यांची ही सेवा आहे अशी असणारे परम पूजनीय आदरणीय वैकुंठवासी हरिदासजी महाराज कांबळे गुरुजी त्यांच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे बद क्षमा करणे संती नव्हे अंग होत युक्ती. त्यांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. हरि नाही चारिला कारण्या तुला